मॅडम, पीसीओएस किंवा पीसीओडीच्या पेशंटला नैसर्गिकपणे प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते का? हो, नक्कीच नैसर्गिकपणे प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. पीसीओडीच्या पेशंटला तर त्यांनी नुसतं दिनचर्येचं पालन जरी नीट केलं तरी सुद्धा लगेच प्रेग्नन्सी राहते. रात्री 10 ते सकाळी 6 अशी 8 तासाची झोप घेणं गरजेचं असतं. याच्यामध्ये लिव्हर आपलं काम नीट करायला लागतं. दिवसा झोपलात तर मात्र सगळा गोंधळ असतो. दिवसाची झोप ही आपल्या इन्सुलिनच्या रेझिस्टन्सला वाढवत असते, त्याच्यामुळे दिवसा चुकूनही झोपायचं नाहीये. रोज 1 तास व्यायाम करायचा आहे. दिवसातून 2 वेळा जेवायचं आहे. आयुर्वेद शास्त्रात चरक संहितेमध्ये म्हटलं आहे की तुम्ही सकाळचं जेवण नित्य सेवनीय आहार घ्या. म्हणजे काय? मुगाचं वरण, भात, तूप, त्याच्याबरोबर आवळा, त्याच्याबरोबर 2 भाज्या, पोळी किंवा भाकरी, जेवणानंतर ताक, अशा पद्धतीने. आणि संध्याकाळी काहीतरी भाजलेलं खा. म्हणजे पिठं भाजून केलेलं थालीपीठ किंवा डाळ आणि तांदूळ भाजून गेलेली त्याची खिचडी किंवा आपली कर्षणीय वागू, हे जर तुम्ही घेतलं संध्याकाळच्या जेवणात आणि संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या आत घेतलं, पोट साफ होतंय की नाही याच्याकडे नीट लक्ष दिलं आणि ओंकार प्राणायाम केला, नीट व्यायाम केला, समाधानी राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सगळ्या सिस्टीम हळूहळू रिपेअर होतात. आणि त्या रिपेअर होत असताना व्यवस्थित FSH LH सिक्रेट होतं आणि नॅचरली ओव्ह्युलेशन होतं. आणि नॅचरली ओव्ह्युलेशन झाल्यावर प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता सुद्धा खूप वाढते.